ये ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. त्याचा ब्लॉग स्टार्ट करतो आता. वरती नाही अर्धा पाऊण तास झाला होता. थोडं माझं काम होतं ते मी करत होतो. एक 11 वाजता मी वरती आलो आहे, पण थोडं काम करत होतो. ते काम झाल्यानंतर आता फ्री झालं, ए सी वगैरे लावून जरा बसलो आहे. पण खूप गरमी होत होती थोडी, त्यामुळे थोडी तर होत होती गरमी. हे बघा, ए सीची हवा खायला आली बघा. हे एसीची हवा खायला पाहिजे. खाऊन खाऊन फुगेल. थोडी भेट मारेल. हो, हे बघा, एसीची हवा खायला एक नंबर आहे ती. सगळ्यांना लाईटलं. तर आज लाइटिंग थोडी चेंज करेल काय असेल कुठेतरी, मला नाही माहिती. काय आलं? 24. चोवीस वाटायला गॅस प्रॉपर कूलिंग होते थोड्या वेळानंतर. आता नाही होणार लगेच, पण थोड्या वेळानंतर होते. होय चॅटिंग, होय चॅटिंग. काय झालं? सोनू रागवली माझ्यावर. ए सोनू, बोल काहीतरी. काय बोलायचं नाही तुला? बघितलं काय बोलायचं नाही तुला? तिला काही बोलायचं नाही एक पण. आपण ज्याला बोलतो समजत नाही पाहिजे. हो ते तर आहे, मला अर्थच नाही. बात तो सही है. मला काही अर्थ नाही. नको बोलूस. सुट्टी घ्यायचं, 8 घ्यायची. ते करतो मी, ऑफिसमध्ये जाऊन सांगायला लागेल पहिले, मग कॅन्सल करेन. इथून घ्यायची नाही आधी नाही करणार, नंतर ज्यांना सांगेन मग कॅन्सल करेन. ठीक आहे, बोलतो मम्मीशी मग बघ. बोलतो ना, काय म्हणतो. आता झोपते नाही, भजन करत बस म्हणतात. भजन कर मग हे आणू, ढोलकी, टाळ, पेटी. मी ठेवीन काय दात. तुझा हात सुटेल. नाही तोडणार. हे तेवढंच मजबूत आहेत, तेच भारी आहेत. सस्यासारखे पुढे आलेत. आमचा पांढरा ससा बघा. तेच भारी आहेत. अरे मेरा हात मजबूत आहे. ठीक आहे, आपण थोडं ते बाटल नंतर तोडून. हे गाईस बघितलं, भांडते माझ्यासोबत आज ती फुल भांडण्याच्या मूडमध्ये आहे. भांडे पण सांग ना मग. मला काय बोलायचंच ना त्यावर, मी काय बोलणारच ना त्यावर. नो कमेंट्स. एसीची थंड थंड हवा खा आणि झोपा आणि झोपू द्या गाईस. बरोबर ना, झोपा आणि झोपू द्या गाईस.
कमेंट्स आली की नाही? आली ना. तो लव्ह स्टोरीवाला व्हिडिओ बनवायचा आहे आपला. तो बघा कधी टाईम मिळेल तर बोला. लवकरात लवकर त्यांना द्यायचा लव्ह स्टोरीवाला व्हिडिओ. काहीच लवकरच मिळेल तुम्हाला. तुमची कमेंट बघितल्या मी, तर त्या आलेल्या कमेंट्स त्यावर मी बनवणारच होतो. मी तुम्हाला विचारूनच बनवलं की नक्की आमची लव्ह स्टोरीवर आला व्हिडिओ नक्की आम्ही बनवू. तो व्हिडिओ आम्ही नक्की अपलोड करू. कुठे पाहिजे असं बोलते रे? मला काय दिसत नाही. तुला काय दिसतच नाही. तू कुठे बघतेस आणि काय बोलते? किधर जाए देखने के? तुम किधर जाएंगे? बाहर जाओ घर पे. किधर जाओ? वापस बोलो. किधर जाओ? ये लो. देखने के लिए? देखो बघा ना. इधर से बाहर जाओ. घराच्या बाहेर जायचं म्हणजे नाके ना. दिसला? तर गाईस तुमच्या इथे पण सगळीकडे खोदलंय का? तर आमच्या इथे भरपूर खोदलंय. आमच्या इथे रोड सगळा खोदून टाकलेला आहे आणि आम्हाला गाडी बिडी काही घेऊन जाता येत नाही. जाताना येताना आमच्याकडे खूप ॲडव्हेंचर आहे. हवं तेवढं ॲडव्हेंचर आहे. म्हणजे खड्ड्यातून उतरून वरती चढून परत खड्ड्यात जावं लागतं. उतरा खड्ड्यात, परत वरती चढा आणि मग घरात या. एवढा कॉमन सेन्स ठेवला पाहिजे होतं त्या लोकांनी, किंवा तुम्ही थोडी तरी जागा ठेवली पाहिजे. गाईस सगळं खोदून टाकलंय. सगळं म्हणजे सगळं पूर्ण रोड खोदून टाकलाय. काही जागा नाही ठेवली. काही जागा नाही ठेवली गाईस अजिबात. तो पण एक दुसरा पण खोदला तर मग काय कुठून जाणार म्हणजे डोक्यावरून? अरे तो नाही खोदणार. तिथे काही आहे. मग त्यांची कसली अरे तिकडेच गटार आहे ते. तो गटार बिटा सगळं बघू दे. तो पण खोदू दे मधला कमलकुंडच्या इकडचा ते ना. मी काय करते मग त्यांची काय सगळे आई बहीण एक करणार की नाही बघ. हा तुला लय भाई आहे. ही भाई बनते बघा. भाई आहे. मग अक्कल नाही लागणार. अरे माणसं जाणार कशी? खरंच जेन्युइन आहे की जर कोणाला इमर्जन्सी आली तर जाणार कसं? कोण माणूस आजारी असणार तो कसं जाईल? त्यातून कसं जाणार? कारण की काहीच जागा नाही. आणि जे साईडचे आहेत त्यांनी ओटे बनवून ठेवले. डबल ओटे बनवून ठेवले. त्यामुळे जायला पण जागा नाही गटारावर. तर बघूया कधी रस्ता होईल आणि कधी ग्रिल लागते. ग्रिल पण लागू शकते ना ती. त्याची हाईट कमी आहे. त्याला ते ग्रिल लागतेच ना डोक्यात. हो यांना लागते डोक्यात. मग भेटला नाही मला अजून हातात जो बनवणारा. तर त्याच ते घेतलीच असते मी. तुला अक्कल हाय? तुझं घर काय इकडे हाय का जे तू इथे बनवत असते? आता गाईस हा फक्त महिना 2 महिन्याचा प्रश्न आहे की एकदा जर बांधून झाल्यानंतर काय प्रॉब्लेम नसतो. पण बांधेपर्यंत थोडा तरी काहीतरी माणसाला जागा दिली पाहिजे. अर्ध केलं पाहिजे. काहीतरी सोल्युशन त्यावर काढलं पाहिजे की ज्याच्याने लोकांना जास्त त्रास होऊ नये या खड्ड्यांमुळे. खरंच BMC जे करते ते चांगलं आहे. चांगले रोड होत आहेत. कॉन्क्रिटीकरण होत आहे. चांगलं आहे. बट थोडंसं हा ते आम्हाला माहिती आहे. महिनाभर ते काम होणार नाही. हा महिनाभरात नाही होणार. त्यामुळे ते खूप लोकांना पण त्रास होतो. आणि अर्ध काम केल्याने कसं होईल की सगळ्यांना पण बेटर होईल. तुम्हाला जे काम करणार आहेत त्यांना अर्ध काम कम्प्लीट होईल. आणि अर्ध काम सगळं एकदम खोदून ठेवल्यामुळे कसं होतं जायला यायला काहीच जागा नाही पुरत त्यामध्ये. तर तोच एक प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम असा की धड कशाची गाडी पण येत नाही. ती माझ्या डोक्यात अजून काहीच येत नाही गाईस. मी ते गाडी बाहेर लावून आलोय आज. मग हे बघा हिचा रूप बघा. भेटू दे मला. मी तेच झोपता जाऊन. चल काय झोपदा जाऊन पायी गाडी ते यायची नाकी होतात. राहू दे पिले ना. मला भेटायला पाहिजे. भेटले तर मग जाऊ दे. भेटले नाही अजून मला तरी बनवणार आहे. तो तरी काय करणार? कॉन्ट्रॅक्टर त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतं. तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या ऍटलीस्ट थोडं तरी जायला यायला जागा तरी ठेवली पाहिजे. की जे ऍटलीस्ट ज्यांनी ओटले बनवले ते ऍटलीस्ट माझं म्हणणं हे ज्यांनी ते जायला आम्हाला जिथून जागा आहे तिथे बनवले ते ओटले बनवून ठेवलेत. त्यामुळे तिथून जायला जागाच नाही आता. तर ते ओटलेच तरी तोडले पाहिजे माझं म्हणणं की ऍटलीस्ट जायला जागा तरी होईल. त्यामुळे जेव्हा तो ओटले बनवायला गेला तेव्हा त्याला माहितीच ना की समोसा रस्ता तोडतोय म्हणून. त्याला बनवायची गरजच नव्हती तेव्हा. त्याला पण पहिला माहिती असतं ना की समोसा रस्ता बनवणार आहे म्हणून. मुद्दामून करतात. काय बोलणार आता दुसऱ्यांना त्रास द्यायला. जाऊ दे सोड. तर चला गाईस आजचा ब्लॉग मी एंड करतो. ही आता भडकलेली आहे. तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि तो काय रोडचा प्रॉब्लेम तर काय होतच राहणार. ते 1-2 महिन्याचा प्रॉब्लेम आहे तर होऊन जाईल सॉल्व. पण ठीक आहे, सफर आपल्याला व्हावं लागतंय. ठीक आहे, जाऊ दे. इकडे जे माणसं तर असतात त्यांना. चला उद्या भेटूया. हा व्लॉग इथपर्यंत तुम्ही बघणार आहात नक्की. व्हिडिओ लाईक करा, लाईक दाबून करा. आज ह्या व्हिडिओचे लाईकचे टार्गेट मिनिमम 10 या 15 तरी लाईक्स आले पाहिजेत. काही करून लाईक बटन दाबा आणि व्हिडिओ बघताय तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. नक्की बघा व्हिडिओ. तर चला बाय. बाय. ते आता रागवली आहे. चला बाय.